प्रत्येक नाती सांभाळते ती असते स्त्री. अशा सगळ्या स्त्रियांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ते महिलांची मोठी गोष्ट सांगणार नाहीये किंवा कुठलेही कौतुक सांगणार नाहीये, पण अशा काही इतिहासातील गोष्टी सांगेल जे तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण सगळे शिकलेले आहोत. घरातील प्रत्येक मुलगी शिकलेली आहे आणि त्याचं कारण एकच, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. ज्या काळात मुलींचं शिक्षण हा मोठा गुन्हा असायचा, त्या काळात त्यांनी आपल्याला शिक्षण उपलब्ध करून दिलं. त्यांच्यावर चिखलफेक झाली, त्यांनी स्वतःनी अपमान सहन करून घेतला. म्हणूनच आज आपल्या सगळ्यांचा इथे मान वाढला आहे. आई आहे म्हणून इतिहास रचला. तुमच्या तर लक्षात आलंच असेल मी कोणाच्या बद्दल बोलतीये. हो, बरोबरच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची शिकवण दिली, ते अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिकवलं. जर जिजाऊ नसत्या तर कदाचित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच ऐकायला भेटलं नसतं. सलाम आहे अशा माईला. आई आहे म्हणून हजारो लेकरं जगली. हजारो अनाथ मुलांना एक माईची ऊब भेटली. एक माईची ममता भेटली. हो, सिंधुताई सपकाळ सारख्या महिलाने स्वतःचं दुःख बाजूला ठेवून हजारो लेकरांना शिकवलं. ज्या समाजाने त्यांना नाकारलं त्यांनी त्याच समाजासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं. आणि महिलांचं ओळख फक्त एक आई म्हणून असायचं. म्हणून तर आपण सगळेजण म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना. तुम्हाला तर माहितीच आहे काय ते. आईच्या बद्दल बोलायला गेलो तर दोनच वाक्य पुरेशीर आहे. आधी रोटी मांगो तो हमेशा दो देती है. वो माँ ही है जो अपनों से ज़्यादा अपने बच्चों को प्यार करती है. पण आजच्या नव्या युगात महिला ही फक्त मायेचं, ममताचं रूप नव्हे, तर धैर्य, आत्मविश्वास आणि ज्ञानाचा भंडार आहे. तुम्हाला माहिती आहे का, हु इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया? द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हो, द्रौपदी मुर्मूजी. शी इज ऑल्सो फिमेल. ज्यांनी देशाचं अर्थशास्त्र सांभाळलं. द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मला सीतारामन सारख्या महिला. खूप गर्वाची गोष्ट आहे की प्रत्येक मोठ्या पोस्टवर, प्रत्येक मोठ्या स्थानवर महिला आहेत. खेळमध्ये पण पी.टी. उषा, पी.व्ही. सिंधू सारख्यांनी खूप मोठे पुरस्कार भेटवले. पण हे तर झाले खूप देशाचे उदाहरण. आपण तर हे आपल्या सोसायटीत सुद्धा बघू शकतो, आपल्या घरी सुद्धा बघू शकतो. जसं अर्चना आंटीज घ्या, हे सोसायटी आपलं कुटुंब आहे असं समजून ते नेहमीच काम करायला तयार असतात. जर आपल्या सिद्धिविनायक गणपतीचं काही काम निघालं तर निशा, प्राची आंटी हे पण तयारच असतात कुठलंही काम करायला. आपल्या तनुजा आंटी तर एव्हरग्रीनच आहेत. त्यांच्याकडून एक वेगळीच पॉझिटिव्ह वाइब येते. ऑलवेज स्माइलिंग फेस असतं त्यांचं. अजून अनेक महिला आहेत ज्यांनी खूप मोठं काम केले, जसं रागिनी आंटी आहे, रेश्मा आंटी आहे. अशा खूप महिला आहेत. जर मी यादी करायला गेले तर एवढी मोठी यादी होईल त्याची. पण एवढंच नव्हे, आपल्या सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये पण अनेक महिला आहेत. तुम्ही आता बघितलंच किती छान मॉड्यूल त्यांनी प्रस्तुत केलं. जसं अष्टेकर आजी, सोनवणे आजी आहेत, कांकरे आजी आहेत. अशा खूप आजी. आणि ॲक्च्युली यांचं वय आणि एनर्जी लेवल हे मॅचच होत नाही. एवढं वय असून सुद्धा ते किती एनर्जी आहे त्यात. खरं सांगू का आजी तुम्हाला, आम्हाला तुमच्याकडूनच एनर्जी येते. हो ना? जाताना एवढंच सांगेन, महिलाची कुठली सीमा नाही, महिलाची कुठली व्याख्या नाही. जर कुटुंब असलं तर ते असतात.
जर कुटुंब असलं तर ते हसतात, जर कुटुंब दुःखात असेल तर सगळ्यात आधी अश्रू त्यांच्या डोळ्यात येतो, सगळ्यात आधी अश्रू त्यांच्या डोळ्यात येतो. जर मी आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाही, तरी तुम्ही सगळ्या महिलांचं कौतुक करायला मला हेही पडणार नाही. अशा सगळ्या महिलांना माझा सलाम आणि परत एकदा महिला दिवसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.